या अगोदर तुम्ही कधी अशा पद्धतीची कच्च्या टोमॅटोची भाजी नक्कीच बनवली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक नक्की करेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हिरवी कच्च अशी मुगाची डाळ इथे आपण वापरलेली आहे. ही डाळ रात्रीलाच भिजू घालायची आणि नंतर आपण ही भाजीमध्ये आता वापरणार आहोत. 1 वाटी मुगाची डाळ इथे वापरलेली आहे. 1 पाव कच्चा टोमॅटो वापरलेला आहे. 2 कांदेसुद्धा यामध्ये टाकण्यासाठी मी आधीच कट केलेले आहेत. सर्वात आधी कढाईमध्ये 1 पळी इतकं तेल घालायचं आणि तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण आता जिरं घालून घेऊया. दररोज ज्याप्रमाणे मी पळीने तेल टाकते तशा पद्धतीने न टाकता अगदी डायरेक्टच इथे तेल टाकलेलं आहे. 1 पळी. आता यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरंसुद्धा हातानेच टाकून घेतलेलं आहे. चमच्याचा वापर केलेला नाही, कारण आज ही भाजी मी डब्यासाठी बनवत आहे आणि आधीच खूप जास्त वेळ झालेला आहे. आता यामध्ये फ्रेश असा कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता कट करूनसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी अख्खी कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकलेली आहे, कारण आमच्याकडे कोणीही कढीपत्ता अख्खासुद्धा असला तरी तो बाजूला काढून खातच नाही. त्यामध्येच आपण 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आता ही पेस्टसुद्धा या तेलामध्ये छान अशी तळसून घ्यायची. आता ही पेस्ट पूर्णपणे या तेलामध्ये तळसल्या गेली आहे. आता यामध्ये कट केलेला कांदासुद्धा मी टाकून घेत आहे. कांदासुद्धा या तेलावरती छान असा परतून घ्यायचा. ही भाजी मी मुलांना डब्यावर देण्यासाठी बनवत आहे. कांदा थोडासा गोल्डन झाला की यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार यामध्ये तिखट टाकायचं. इथे 1 टीस्पून मी तिखट वापरलेला आहे आणि अगदी थोडीशी हळद वापरलेली आहे. हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घेऊया. मुगाची डाळ भिजवून घेतल्यानंतरसुद्धा याला धुवून घ्यायचं नाही. सालीसहित इथे मी ही डाळ वापरलेली आहे. यामुळे ही भाजी चवीला छान लागते. छान असं मिक्स करून घ्यायचं. कधीकधी जेव्हा आपण मुलांना त्या भाज्या देतो तेव्हा ते खाण्यासाठी कंटाळा करतात, तेव्हा अशा पद्धतीची ही भाजी तुम्ही नक्कीच बनवून बघा. इथे आपण 2 वाटी इतकी डाळ टाकलेली आहे आणि भिजवायला घालताना आपण 1च वाटी डाळ वापरली होती, तरीसुद्धा डाळ भिजल्यानंतर ती पूर्णपणे 2 वाटी इतकी झालेली होती. ही डाळ आता या फोडणीमध्ये टाकून छान अशी मिक्स करून घ्यायची. इथे मी गावरानी टोमॅटो वापरलेला आहे आणि हा टोमॅटो चवीला थोडासा आंबट असतो. जेव्हा हा टोमॅटो आपण या डाळीमध्ये टाकतो तेव्हा त्या भाजीची चव आणखी वाढते. जेव्हा केव्हा घरामध्ये अशा पद्धतीचे कच्चे टोमॅटो आणले असतील तेव्हा अशा पद्धतीची तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच बनवून बघा. कट केलेला टोमॅटोसुद्धा यामध्ये आपण टाकलेला आहे आणि इथे 1 पाव टोमॅटो कच्चा वापरलेला आहे. हा टोमॅटोसुद्धा या डाळीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया. भाजी बनवायला अतिशय साधी आणि सोपी आहे, तरीसुद्धा चवीला अतिशय भन्नाट अशी तयार होते. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. कढईवरती झाकण ठेवून 5 मिनटं आपण या भाजीची वाफ काढून घेऊया. पूर्णपणे 5 मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता आपली भाजी छान अशी वाफळली आहे. तरीसुद्धा 2 मिनटं आणखी आपण या भाजीला शिजवून घेऊया. यामध्ये पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही. अतिशय लो फ्लेमवरती आपण ही भाजी छान अशी शिजवून घेऊया. पूर्णपणे 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी तयार होते. पूर्णपणे 15 मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजीसुद्धा तयार आहे. आता यावरती आपण कोशिंबीर टाकलेली आहे आणि ही कोशिंबीरसुद्धा या भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची. ही भाजी बनवत असताना कधीही हाय फ्लेमवरती शिजवायची नाही किंवा या भाजीमध्ये पाणीसुद्धा टाकायचं नाही. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्हाला दाखवली आहे.
तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.